वैष्णवीची घोड्यावर शाही वरात, सोळंके कुटुंबियांनी दिला समानतेचा संदेश। आजच्या आधुनिक काळात मुलगा मुलगी समानतेचे सामाजिक प्रबोधन केले जाते, पण प्रत्यक्षात आजही हा भेद अनेक ठिकाणी दिसतो। अनेक मुलींचे गर्भ जन्माआधी संपवले जातात। आज पण अनेक राज्यात अगले जन्म मोहे बिटिया न कीजो हे लोकगीत प्रचलित आहे। या पार्श्वभूमीवर सोळंके कुटुंबियांनी भेदभावाच्या प्रवृत्तीला फाटा देत समाजासमोर आदर्श प्रस्तुत केला। मुलगा व मुलगी यात कोणताही भेदभाव नसतो हे कृतीने दाखवित स्वतःची मुलगी वैष्णवी हिची घोड्यावर बँडबाजासोबत शाही वरात काढली। समाजाकरिता हा क्षण गर्वाचा होता। शिवसेना उबाठाचे रामकृष्ण सोळंके उर्फ रामा सोळंके अमरावती महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व उपमहापौर राहिलेले आहेत। त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। त्यांच्या पत्नी कोकिळा सोळंके या सुद्धा नगरसेवक होत्या। सोळंके परिवारातील मुलीचे लग्न शामराव गणेशराव जाधव सोबत निश्चित झाले असून ते लग्न बुधवारी 3 जुलै रोजी पार पडले। परंपरेनुसार नवरदेव हा घोड्यावर बसून विवाह मंडपात जातो, परंतु मंगळवारी रात्री वैष्णवीची घोड्यावर राणी लक्ष्मीबाई प्रमाणे सजवून वरात काढण्यात आली। सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून चक्रधर नगर येथून थाटामाटात ही वरात निघाली। सर्वप्रथम मंडल न्यूजतर्फे आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद सर, आपण मुलीची वरात काढलेली आहे। काल आपल्या मुलीची लग्नाची वरात निघाली होती, ही कल्पना कोणाची नेमकी? मला असं वाटलं की आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आम्ही काम करत राहतो। राजकीय क्षेत्रातनी आहे आणि सामाजिक क्षेत्राचा वारसा घेऊन एवढ्या वेळेस मला असं वाटलं की बा मुलाची हरेक आई वडील वरात काढतो आणि मुलीची आपण सुद्धा काढावं, कारण मुलगा आणि मुलगीत काही फरक नाही आहे। जो दुभाव करतात त्यासाठी एकत्रित येण्यासाठी सर्व आई वडिलांनी आणि या महाराष्ट्रात देशात मुलगा आणि मुलगी एकत्र आहे, काही फरक नाही आहे। म्हणून माझ्या मनात कल्पना आली की ही आपण आपल्या मुलीची सुद्धा मुला टाईपच वरात काढावं, तिची का खुशी करावं नाही। मुलाची करू शकते प्रत्येक जण, पण मुलीची पण सुद्धा केली पाहिजे असं माझ्या मनात आलं आणि ती वरात मी काढली 1 तारखेला आणि मलाही आनंद झाला, माझ्या मिसेसलाही आनंद झाला की आपण मुलीची वरात काढली। लोक मुलाची वरात काढतात, मुलीची आपण काढल्याबद्दल आमच्या खरोखर अतिशय आनंद झाला आणि असंच हे लोकांनी सुद्धा करावं अशी माझी लोकांना सुद्धा विनंती आहे। आणि लाडकी सर्वांची मुलगी असते, मुलगी मुलगीसारखं प्रेम आईवडिलांना देत नाही, म्हणून खऱ्या अर्थानं मुलीची वरात काढणं हे मला भाग्य समजलं, म्हणून मी ती वरात काढली। तर दर्शकांनो, सध्या आपल्यासोबत योगेश आहे, हा वैष्णवीचा भाऊ म्हणजेच नवरींचा भाऊ। नवरींचा भाऊ म्हटलं की डोक्यावर खूप सारे काम असतात, एवढ्या व्यस्त वेळेत आपल्यासोबत योगेश आहे। योगेश, काय सांगू इच्छितो? ताईची वरात निघाली होती, लग्नाची वरात निघाली होती, कल्पना नेमकी कोणाची होती? कल्पना संविधानाची होती। संविधानामध्ये जेव्हा आर्टिकल 14 आपण वाचतो तेव्हा राईट टू इक्वॅलिटी अँड अगेन्स्ट द डिस्क्रिमिनेशन, सेक्शुअल डिस्क्रिमिनेशनच्या अगेन्स्ट, त्यामुळे तीच संकल्पना मनात घेत समजा नवरदेवाची वरात निघू शकते, तर मुलगी ही आमच्यासाठी जड नाही आहे आणि आज समानतेचा काळ आहे, त्यामुळे मुलीची का वरात नसो म्हणून आम्ही धूमधडाक्यात मुलीची वरात काढली आहे आणि हीच मूल्य समोरही लोकांमध्ये जोपासल्या जाईल आणि स्त्री पुरुष समानतेचा जो संदेश आहे तो लोकांमध्ये वावगावा यासाठी छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे। लोकांमध्ये आज जाईल अशी आम्हाला आशा आहे। संकल्पना माझी आणि माझ्या मुलीची वैष्णवीची होती आणि मुलीमध्ये आता जसं स्त्री पुरुषमध्ये समानता आहे त्याच्यामुळे तिची वरात काढलेली आहे। अच्छा, तर आपण बघितलं म्हणजे वरातीचे आम्ही फोटोज व्हिडिओज बघितले, त्यात आम्हाला वैष्णवी छान अशी झाशीची राणी अशी येत आहे असं आम्हाला दिसून आलं। तर तुम्ही काय सांगू इच्छिता महिलांसाठी? आपण महिलांना कुठेतरी आपण मागे दिसतात, आपल्याला महिला कुठेतरी डावळल्या जाताना भरपूरदा दिसतात, पण आपण आपल्या मुलीला एकदम फ्रंटमध्ये आणण्याचा एक नाविन्यपूर्ण असं उपक्रम केलेला आहे, तर इतर महिलांना काय सांगू इच्छिता? मी तर महिलांना हेच सांगून इच्छिते की मुलामध्ये आणि मुलीमध्ये स्त्री समानतेचा पुरुषांचा जे हे आहे इक्वॅलिटी आहे त्याच्यामध्ये समानता असली पाहिजे, म्हणून मी माझ्या मुलीची वरात काढलेली आहे। आणि माझ्या मुलीची वैष्णवीची पण तीच इच्छा होती, ज्या महिला आहेत त्यांनी पण मागे राहू नये, झाशीची राणी होती तसेच त्यांना समोर गेलं पाहिजे आणि जे महिलांचे पराक्रम केलेले पाहिजे। वैष्णवी, सर्वप्रथम तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या मंडल न्यूजतर्फे।
कसं वाटतंय? खूप छान वाटतं. पहिल्यांदा आम्ही अमरावतीत ऐकलं की मुलीची वरात निघाली आहे. आईवडिलांची खूप इच्छा होती, सर्वांची खूप इच्छा होती, सोबत तुझी इच्छा होती हे आम्हाला दिसूनच आलं या व्हिडिओजवरनं. काय वाटतं नेमकं? ही संकल्पना माझ्या आईवडिलांची, भावाची आणि माझ्या पूर्ण सोळंके परिवारांची होती. त्याचा संदेश देण्याचा मागचा एकच उद्देश होता की इक्वॅलिटी पाहिजे आहे. जे की आता मतभेद होता जे भेद होत आहे, लिंगभेद होत आहे, ते नाही झाले पाहिजे आणि इक्वॅलिटीने राहिलं पाहिजे. स्त्री पुरुष समानता याच्यासाठी काढलं आहे. आजपर्यंत फक्त मुलांची वरात होती, यापुढे मुलींची पण वरात निघेल. जसा मुलगा आपल्याकडे मुलीला घोड्यावर बसून घ्यायला येतो, तशी मुलगी पण करू शकते आणि स्त्री काही पण जगात काही पण करू शकते. ही आमची संकल्पना होती. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा.